नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बरे आहेत का? तुम्ही बरे असाल, खुश असाल, असं आनंदी असाल. आज मी दाखवणार आहे तुम्हाला रावस माशाचं कालवण, ते पण कोकणी पद्धतीनं. जे कोकणी लोक करतात त्या पद्धतीनं मी दाखवते. कोकणी म्हणा, आगरी म्हणा, त्या पद्धतीनं दाखवणार आहे. आणि त्यांचा मसाला कोकणी आणि आगरी लोकांचा मसाला सेमच असतो. तर मी माझ्या घरचाच मसाला वापरून मी करणार आहे. तर रावस मासा बघा, हे बघा तुम्हाला दाखवते. हा अर्धा किलो रावस मासा आणला होता. तर त्यातनं मी दोघी पुरतच बनवत आहे. तर हा दोघीच्या हिशोबाने एवढा घेतलाय, अर्ध्याच्या निम्मा. तर हा भाजून घेतलेला कांदा आहे. हे हिरवं वाटण आहे. ह्या हिरव्या वाटणामध्ये मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आहे. आणि हे आहे ते आपलं नारळाचं दूध आहे. आणि माझा स्वादानुसार नमक आणि माझा घरगुती मसाला. तर चला, तर आपण रावस माशाचं कालवण करायला सुरुवात करूया. गॅस पेटवते मी. हे कालवण ना खूप छान लागतं. रावस मासा हा खायला पण खूप टेस्टी आणि चवीला पण छान. एवढे काटे पण नसते, अगदी आरामशीर खाऊ शकता. तर याला ना हळद मीठ लावून ठेवलं होतं. तर ह्याला हिरवं वाटण आपण चोळून घेऊया. थोडं आपण फोडणीला देऊ, टाकू. आता मी तेल टाकून घेते. मी काय खोबरं वगैरे वाटलेलं नाही, मी फक्त कांदा तो पण शेगडीवर भाजून असा फिरवून घेतलेला आहे. कारण आपण नारळाचं दूध टाकत आहे, त्याच्यामुळं वरनं खोबरं टाकायची काही गरज नाही. जर नारळाचं दूध नसेल टाकायचं तर तुम्ही भाजलेल्या ह्याचं वाटण करू शकता. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक ह्याचं भाजून वाटण करू शकता. तेल टाकते. आणि या वाटणामध्ये मी त्रिफळा पण टाकलेले. माझ्याकडे कमी होत्या, 3च टाकलेत. जेवढ्या होत्या तेवढ्याच टाकल्या त्या. हे हिरवं वाटण पण टाकत आहे बघा मी. तर ही जरा जास्तच आहे. यातलं निम ठेवते मी, निम टाकते. बघते मी किती टाकते. सगळंच दोनच मिरच्या, कोथिंबीर. याला आपण परतून घेऊया. खूप छान असा वास सुटलाय. त्यातच मी ती कांदा भाजून घेतलाय तो बी टाकत आहे. त्यात तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता, पण मी कोकम टाकत असल्यामुळे मी टाकत नाही. लागोपाठ हे आल्यामुळं, गौरी गणपती परत, त्याच्यामुळं नाही का थोडंसं वशात खाण्यामध्ये लेट होतंय. तर आता मी कोळंबीचं पण दाखवणार आहे. कोळंबी मसाला, कोळंबी फ्राय. फक्त तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. मध्ये मध्ये लाईव्ह पण घेत जाईल मी. लाईव्हला पण येत चला माझ्या. मस्त असा घमघमाट सुटलाय.
आता हे आपलं हे गेलंय भाजले. त्यात मी मसाला टाकते. हा माझा घरगुती मसाला आहे. कलरसाठी मी थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे. तुम्हाला जसं तिखट हवं त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. गॅस कमी करते आणि ह्यातमध्ये माशाचे तुकडे टाकते. अगदी कलरसाठी थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकत आहे. आपलं कसं रेड कलर येण्यासाठी. एक चमचा टाकत आहे. यातच मी मासे टाकत आहे. मासा खूप छान असा आणला बाबांनी, एकदम ताजा आणि फ्रेश मासा. त्याला जरा आपण हलवून घेऊया. पुन्हा कुणाला मासे आवडते ते कमेंट मध्ये सांगा. तर हे 2 जणांपुरतं मी बनवत आहे. आता ह्यात मी नारळाचं दूध टाकत आहे. घट्ट असं काढलेलं आहे बघा. नमक आणि तिखट बघूनच टाका. तब्येत जरा नाही का बिघडलेली असल्यामुळं निमोनिया झाला होता, त्याच्यामुळे तब्येत थोडीशी डाऊन आहे. खूप अशी मुलायम आणि एकदम मलाईदार अशी करी होते ही रावस माशाची. खायला पण खूप छान लागते. चपातीवर खावा, भाकरीवर खावा, भाताबरोबर खावा, खूप छान लागते. नमक टाकते. नमक मला कमी वाटते. एकच चमचा टाकला. मी धुतल्यानंतर याला ना हळद आणि नमक त्याच्याच बरोबर लिंबू पण पिळून ठेवलं होतं. तर ह्या बघा आपली ग्रेव्ही मस्त अशी मुलायम. ह्याला अजून शिजायचं आहे, शिजू द्यायचं आहे, मग आपली ग्रेव्ही खूप छान अशी तयार होणार. कोकणामध्ये जाऊन आपण खातोय असं एक फील होणार. तर आता आपण ह्यातमध्ये कोकम टाकून घेऊया. कोकणामध्ये बघा कोकणी लोक आणि आगरी लोक वेगवेगळ्या ह्यानं कालवण बनवतात.
आंबट पण बनवतात चिंच टाकून. परत कोकम पण भरपूर टाकतात. कोकम हे आपल्या प्रकृतीला खूप औषधी आहे. तर या काही मी एवढं कोकम टाकते. कोकमाचं सार, ते कोकम हे खूप छान आपल्या प्रकृतीला. अवश्य खावं आमटीत वगैरे टाकून. तर आता आपलं हे माशाचं हे कालवण छानपैकी निवांत आपलं शिजू द्यायचं. आणि मग तुम्हाला नंतर मी बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते की ही ग्रेव्ही किती छान आणि मस्त झाली. 2 लोकांना आरामशीर पुरते ग्रेव्ही. तर आता आपण ह्याला ना शिजवूया. छानपैकी शिजलं ना की ह्याला एक कट आल्यासारखा येतो तेलाचा. आणि मग आपण समजायचं की हे करी, रावस माशाची करी आपली तयार झाली. तर आता ह्याला आपण 5 ते 10 मिनिटं ठेवूया आपण शिजाय. थोडंसं मी याला झाकण टाकते. झाकण टाकायची काही गरज नाही, परंतु नाही का टाकते. आता आपलं रावस माशाचं कालवण तयार आहे. हे बघा मस्त असं झणझणीत आणि चमचमीत झाले बघा. आणि हे आपली भाकरी, कांदा, लिंबू, ही आपली रावस माशाची थाळी तयार. तर आता आपण हे काढून घेऊया मस्त. तर का अशा अख्ख्याच्या अख्ख्या बघा हे झालेत. आता काढून घेऊ आपण. खूपच भारी झाले, चमचमीत आणि झणझणीत. करी तर लयच भारी दिसायला लागली. अगदी तोंडाला पाणी सुटलं. थोडीशी कोथिंबीर टाकू. तर आपलं रावस माशाचं कालवण तयार आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण काय करायचं माहिती आहे ना, तुम्ही पण हे असं रावस माशाचं कालवण करायचं घरच्यांना आणि तुम्ही खायचं. आणि मग माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायचं आणि कमेंट करून सांगायचं की खरंच ताई की हे रावस माशाचं कालवण खूप भारी होते म्हणून. तर माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हे तुम्हाला रावस माशाचं कालवण कोकणी स्टाईल, कोकणी आणि आगरी स्टाईल कसं वाटलं ते. बाय. खुश राहा, आनंदी राहा. जय स्वामी समर्थ. तर आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते हे कालवण कसं झालंय. मी पण आणि अमृता पण. आम्ही एक वाटी घे ग. लाईट गेली काय म्हटलं, फ्लॅश लावलाय. करा टेस्ट. बारकी वाटी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली ती. खूपच भारी झाली. अमृताही दाखवल आणि तुम्ही पण मी पण दाखवते. जेवण दाखवते तुम्हाला. गरम आहे, खूप गरम आहे. बघा एकदम चमचमीत. एकच नंबर झाली. खूप म्हणजे खूपच भारी झाली.